ह्या काय करून राहिला का तिथं बसला सागाच्या माया बिन फवारा मारत नाही म्हणते काय तर पाणी येईन ना भाऊ सुडतो अजून काका कडे काय म्हणतो बा? फवारा मारत नाही का पंपे दिले राजा इथं ठेवून फवारा मारत नाही अरे बा हे पाणी घरून येऊ देते राजा बरोबर वावर झालं का पाणीच येते काय राजा मारणार राजा फवारा औषध वाया जाईन ना ते हा औषध वाया जाईन ना एवढं कुठं आहे राजा बद्दल असताय अरे आता टाकी पाठीवर घेतली का झालं चालू माय मी पाण्याने भरला पाण्यानं मॅच कळला करून टाकलं ना तणे वाढून राहिलं ना सोयाबीन ले काय हे तण पाहिनं रे पप्पा अरे माया वावरात एवढी हे झालं कणकट पयाटी झाली काय एवढं सांगून राहिला पयाटी राजा एवढी म्हणलं मी लाल राहिलो असतो तणकट झालं ते आमचा तर वाखा राजा माया काही समजून नाही राहिलं काय करावं तो काय ग मजुऱ्याने होऊन राहिल्या म्हणजे ना होऊन राहिलं बरं आहे राजा मी घरचा पुरा पाटा आहे ज्या माया भिन नाही तर बस झालं असतं मग. मजुरी फजुरी होऊन राहील तू नाही ना वापस तुझा लागून राहिलो त्या दोन टाक्या मारल्या कोणी मजुरी देते का राजा आपल्या खटल्यात लागणं बे बसला राजा लोकांची इकडे जा बरं आहे राजा तुला आज मी सांगितलं त्या खटल्यात रोजच काय देशील तू मला रोज आहे ना आपली तर घेणं 350 450 घे मी तर 450 आहे ना अरे माया राजा मग इकडे तर तेवढं कर राजा पंपे आहे तर 450 रुपये चार्जिंगचे पैसे घेशील का मैकून का म्हैस मारशील आता ठीक आहे ना पोराला विचारून घेऊ विचार काय आहे तर कोण घेऊ मजुरी आपली इकडे नगदी पैसा आहे नगदी व्यवहार आहे राजा आपला पैसे लागन बा वावरातच घेणं आपल्यापाशी आहे काय म्हणते त्याले तो काय तो बोललो राजा मी काय म्हणते रे त्याले तो दिवाणजी आहे ना आपल्यापाशी आपला लोड आहे का राजा आहे का दिवाणजी आहे ना दिवाणजी आपण वावरात येत नाही आपण वावरात यायचं काम नाही आपलं फक्त फिरस्तीवर काम आहे हे कसं आहे या लागते आता लो फिरस्तीवर काम आहे दिवाणजी आपला तुम्ही औषध सांगा तेवढं औषध आणून देत जिन्नी फक्त औषध सांगा आपल्या खटल्यात तुम्हाला 400 रुपये रोज ठीक आहे ना दिवाणजीला सांगून देता हे माणसा म्हणा सांगतो ना दिवाणजीला काही विषय आहे का तुझ्या चार जण आहे आम्ही तुम्ही 10 जण असले तर आपल्या इकडे पसताना रे बा ठीक आहे ना हा वेगळी नगदी फक्त वेगळी नगदी वेगळीचा काही विषयच नाही आहे भुमान पैशाले नाही पैशाले मला माहित आहे मागं कर्ज आहे तुला किस्ता बिस्ता भरा लागते मला माहित आहे म्हणून हे बरोबर आहे तुमची किती गोम आहे गावात कायच्या बद्दल रे बा कबरला लुचाळा म्हणते पैसेच मिळत म्हणते हो लुचाड आहे का राजा तुला तर माहित आहे लुचाड आहे का आपण आम्हाला थोडी माहित आहे आम्ही आलोच काले कामाला तुमच्या इकडे असा बोलतो मॅटा सारखा आज कामाला नाही आलाय तू आज हे तुमच्या भावाच इकडे होय माझ्या भावाची इकडे आला काय मग काय तो फालतू माझ्या इकडे कोण पुट्टे आहे मग ते दुसरे गेले काय नाव आहे तो हर्षा संचित तू एक काम कर माझ्या भावाला देऊन दे पोल्टी तिकडे येतो ना आजची सांग मला काय तर माझ्या भावाला ते पोल्टी उद्या आपल्या वावर घुसणं देतो 400 रुपये नगदी याची भेची सवय तर नाही आहे तुले नाही फक्त ते गटच भरायला लागते मला समजलं ना ती बायको म्हणेल मध्ये बायको लाता मारते माय भिन पोट कामाला नाही गेलो तर हाकलून देते घराला एक दिवस बोसुडचं काम नाही करत म्हणे पोट्ट एक दिवस काम नाही वापसच झाला कोणाला दररोज काय म्हणून बायको मग फुकट तो घालू तुले मग अबे आपलीकडे ये त्या किस्ता मिस्ता अशा नील करून टाकतो ठीक आहे ना हा ठीक आहे ना चल येतो मग हा, भेटतो या मग. तुले. हा पाय फोन लावा मला हा फवारा मार आपल्या इकडे मार फेक तिकडे दादा फादाची इकडे आपल्या इकडे मार मला वाटलं राजा तू पोट्टे हाकलून देतो मी तुलाच बोलून राहिलो आपल्याकडे फवारा मार तू जमते ना? हा येतो मग मी हा, या मग. जेव्हा फेवाले काय जेवाले आज डब्यावर काय माहित काय मिळलं बायको तो बरं डब्बा पप्पा आवाज देतो म्हणजे जेवाले ठीक आहे ना हा येतो मग वावरात पाहतो वावराचा काय दिला हा, या मग चल आपला फवारा झाला फवारा चालू आहे तिकडे याच्यापाशीच जा चल जेवायची लाईन लावा आता काय अरे बोला झाला काय का फवारा झाला काय भात आहे आता जेवण करतो चल ना मग गुत्ता देऊ ना चल आपल्या डब्यात माल आहे आज. एक गळी यायचा ना कशी टाकी खाली व्हायची आहे ना कधी इंद्रबाय भीम बोलला आहे तिकडे झालीच आहे आता हा चल ना गुत्ता देऊन देऊ चांगला टाईट काय आणला माल डब्यावर काय मी काय दिलं आहे तर मला नाही माहित बा काय दिलं आणि काय नाही तर बेसन पोळी तर दिली नसेल बेसन पोळी खाल्ली होई नाही आपण काय तुला फोन आलता मा काय होईल पनीरची भाजी पाठवली म्हणे डब्बा मग माय डब्बा मला देऊन देतो ठीक आहे ना घेऊन गेला हा विषय आहे का भाजी मस्त देऊन देतो मला हो हो हा तो येत बसून चल आपण तोपर्यंत हातपाय मातपाय दुराच्या टाक्या भरून घेतो ना कोण आला का उचलल्या का भिडले बरं भरून घ्या टाक्या माक्या काय तर मी उभा राहतो माट्यासारखा भरून घ्या टाक्या हा हो. पाणी मानी आहे याच्यात आहे का भरून घ्या आणलं ना ते का पोरं आणले निरीवर आहे का फुकते बरं भरून घ्या टाक्या कमी आहे का आपल्या अशी हा बमाट पोरं आहे भरून घ्या ना आपली सोयाबीन कशी आहे कशी दिसून राहिली सोयाबीन एक नंबर आहे राजू हा एक नंबर आहे इथून एवढा सोयाबीन नाही आहे म्हटलं अशी आपल्या सोयाबीन सारखी नाही
तुम्ही लागली त्याच्या खटल्या आपल्या खटल्यात लागणार नाही को. मस्त सोयाबीन एक नंबर. तो तू आपल्या दिवाणजीला भेटून घेतो. ठीक आहे ना. हा विहिरीवरच राहील तिकडे आपल्या तिकडल्या तुझ्या. दिवाणजी भल्ला आला तुमचा. हा भल्ला आला. आता पाला लागते ना राजा त्याले. कशी गोष्ट करता आता 12 किती वर्ष झाले 20-25 वर्ष झाले त्याला माझ्या खटल्यात काम करून काम राहिला. सांगायचो हा? सांगितलंच करते. तसंच आहे ना सांगातल्या कामात आणि त्याला भाकरीचा असा आहे तो म्हणून तर ठेवून राहिलो त्याला. तुम्ही भल्ला मी 18 राजा असं असते का दिवाणजी मग लोकांचा मास खात असते काय. लोक मग त्याला सांग काम सांगत जा ना त्याले. सांगता नाही आता किती वेळा सांगा त्याले. तो ये नाही उचलत राजा काय सांगू तुला अजून. मोबाईल काढला का नाही मोबाईलच गुंग राहते. ये नाही उचलत तू बरं जाऊ दे काय भाषणच देशील. चल जेवायला भूक लागली बोले तू चल दे टाक्या माग्या भर आला ना का. हा टाईट हा टाईट जेवलो. पनीरची भाजी एक नंबर झाली ती पण. बायको कशी आहे आपली. टाईट आहे ना भल्ला जमती तुझ्या खतर ना एक नंबर. बोलतेच भल्ली भोजलीची. बोलते कोण कायच्या वाजता बोलते तुले. हे कामाला नाही गेलो का पाहते चांगले धंदा राजा बाट पडतात हा एवढं राहतो अक्षित बाबू तुला सांगा तुझं लग्न करायला भला वयवान करून तू लग्नाला घे ना लग्न. चला लवकर आता. चला रे कधी खात टाकायला जावं लागते घरच्यावर जा लागते तू चल. या रे बाबू लवकर या रे लवकर चला चला भाऊ. माय बिन पंप ठेवलं कसे लेकरा बोलून फवारायला आले होते का मजा करायला आले होते. आता कसं न्यावी बा एवढं मोठं सामान. माय बिन कास्तकाराचं जीवनच बरं झाट ऐकत नाही ज्या माय बिन मजूर सागर आहेत. ओय इकडे बाबू इकडे ना. दादा अरे उद्यापासून आपल्या खटल्या जाईन तू. हो उचलणार राजा हे धरणं उचलू लागणं काय माया वावरातले. मला भोयता का. अहो माया वावरातले एवढे बोगस पोट्टे होते राजा का बस त्या माय बिन मायात उरावर ठेवलं पंप मध्येच घ्यायला लावलं उरावर. आम्ही फवारा आम्ही फवाराच मारा डबके डबके बघा आम्ही. चलणार राजा घ्या ना काय वरखे होऊन राहिले राजा. उद्यापासून आहे ना तू आपल्या खटल्यात. हो तर घे ना राजा मग गॅंग आहे ना आपली. गॅंग आहे ना उद्यापासून येत जा ना मग काय भले चल भले ना. बोगस पोट्टे आहे राजा. त्या पोट्टेच बाप्पा पाणीवाल्याचं काम आहे ना हे डबक्या घेणं. अबे नगदीच पैसे नेले मायापासून. तुम्ही लुचाड आहे म्हणे पैसे द्या म्हणे नगदी म्हटलं थांबणार राजा. सामान तर नाही फकात गेलं म्हणे सामान हे पंप घ्या म्हणे घराकडे जा म्हणे. नगदी पैसे कायले पाहिजे. चल आता अर्धी पावटीन पाचचा खारा विषय मोकळा मग पर चल थोडी जमते आता. तिकडल्या वावरात खत टाका लागते आपल्याला. चाललो जाऊ ना. चल बरं रप्पा चल हा. कुठे जमा कर आपले. हो 4 जण पाहिजे ना. हा 4 जण पाहिजे. ठीक आहे ना. 4 जण मी धरून आता मला तर काम करावं लागल. हो. तर मै बायको बरोबर आहे. चल. लवकर झाले का म्हणून तुम्ही. हा जरी एवढा मोठी कास्तकारी आहे आपल्या पाशी हा. पण करायला लागते राजा. ते काय आता आपण नाही करून तर कोण करू. जाऊ ना राजा काय मी लग्न करून भल्ला पस्तावचे माणूस नाही रे. हम्म. बरं जाऊ दे चल काय आहे तो.